इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महापालिकेत कार्यरत असलेले काही कर्मचारी आपल्या ड्युटीवर जात नसून इतर कर्मचारी त्यांच्या जागेवर कामावर येत असून मूळ कर्मचारी केवळ हजेरीपुरतेच हजर आहेत। या प्रकरणी नुकतेच महापालिका प्रशासनाने 3 जणांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे। उल्हासनगर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर आणि उपायुक्त सुभाष जाधव यांनी नुकतेच सफाई कर्मचाऱ्यांच्या हजेरी शेडची पाहणी केली। त्यावेळी काही कर्मचारी घटनास्थळी उपस्थित नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर महापालिका प्रशासनाने स्वच्छता निरीक्षक आणि मुकादम या पदावर असलेल्या कार्यरत कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। महापालिकेतील काही कर्मचारी आपल्या कामाच्या वेळेत हजर राहून नंतर वैयक्तिक कामासाठी बाहेर पडतात। असे कर्मचारी महापालिकेतून पगार घेत असून खासगीतही कमाई करत आहेत। अशा कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे। उल्हासनगर शहरामध्ये आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे वारंवार शहरामध्ये भेटी देऊन स्वच्छतेची पाहणी करत असतो। मी उपायुक्त या नात्याने अतिरिक्त आयुक्त लेंगरेकर साहेब आणि मुख्य स्वच्छता निरीक्षक सार्वजनिक आरोग्य अधिकारी हे सर्व अधूनमधून शहरामध्ये स्वच्छतेची पाहणी करायला जातच असतात। त्याच अनुषंगानं काही भागामध्ये काल अचानक आम्ही पाहणी करण्यासाठी गेलो असता काही नागरिकाच्या पण तक्रारी होत्या की अनुपस्थित राहतात आणि काही त्याच्या बदली दुसऱ्या कर्मचाऱ्याला सुद्धा लोक पाठवतात। ते सफाई कामगार तो इतर व्यक्तीला पाठवतो। अशा काही तक्रारी प्राप्त झाल्यामुळे अचानकपणे आम्ही काही ठिकाणी भेट दिलेली आहे। तर काही स्वच्छता निरीक्षक व मुकादमसुद्धा तिथे अनुपस्थित होते। त्यांना आम्ही कारणे दाखवा नोटीस बजावलेली आहे आणि जे तक्रारी अशा होत्या की काही इतर व्यक्ती त्यांच्या जागी काम करतात, त्या अनुषंगानं जागेवर तरी इतर कोणाला आम्हाला निर्देशन आलेलं नाही, परंतु त्या संबंधात आम्ही खुलासा विचारलेला आहे स्वच्छता निरीक्षकाला। त्यांचा आम्ही अहवाल घेऊ आणि वारंवार अशा पद्धतीचं आम्ही अचानकपणे भेटी देऊन असे काही निदर्शन आल्यास नक्की त्या पुराव्यानिशी आम्ही त्याच्यावर प्रशासकीय कारवाई आम्ही यापुढे करणार आहोत।